स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मला संध्याकाळचे 6:30 वाजले, 7 झालेत बरोबर. आणि बघा दुपारी मी मेहंदी लावली होती. आता लोक ते दिवलेलं आहे, स्वच्छ केस वाळलेली आहेत. आणि आता मी बनवते कारल्याची भाजी. तर आता मी कारल्याची भाजी आणि भाकरी बनवणार आहे. तर चला मग. आणि मी कारल्याची भाजी बनवते अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवते कसं बनवते ते. आणि आबीनं बीट कसं टाकलं आहे बघा. आबी असंच करतो, काही बी सामान घेतो आणि सगळ्या घरात करतो आणि मग त्यांना स्वच्छ केलेलं घर लगेचच घाण होतं. तर बघा दुपारी सगळं साफ करून घेतले. तर आता चालले स्वयंपाक. आता भाकरी बनवणार आहे आणि कारल्याची भाजी. आमच्या घरी ना जास्त कोणी कारलं खात नाही. मी आणि हे दोघंच खातो आणि पोरं पण नाही कारलं काही खात नाहीत. भैयाला पण आवडत नाही आणि पोरांना पण आवडत नाही. त्यामुळं ना जास्त करून कारलं आणतच नाहीत. मग मला आवडतं म्हणून ना कधी कधी आणतात ह्यानी कारलं. त्याच्यामुळं ना आज आणलेलं होतं आणि मग चाललेलं होतं माझं कारल्याची भाजी बनवायचं. तर त्यासाठी बघा सगळ्यात पहिलं ना कारल्यामधलं मी ना बी काढून घेतलेलं आहे. तर बघा कारल्यामधलं बी ठेवू शकता तुम्ही. बी आवडत असेल पण ना मला आवडत नाही मधलं बी. थोडंसं जास्त करू लागतं बी कारलं. त्यामुळं ना मी सगळ्या कारल्यातलं असं अगोदरनं बी काढून घेतलं आणि आता ह्याला ना असं रिंग साईजमध्ये ना असं कट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कसं आपल्याला. तुम्ही बारीक अशा फोडीही करू शकता किंवा असं लांब काही करू शकता किंवा कारलं असं भरलं कारलं करायचं असेल तर असं ठेवू शकता कट मारून. अगदी साधं सिंपल बनवते. तर बघा आता कारलं कापून झाल्यानंतर बघा याला चोळून असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून मध्ये काही घाण असेल. तर बघा आता याच्यामध्ये ना मीठ घालून घेऊया. ना मीठ लावून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे. आणि मीठ लावल्यानं ना कारल्याचा कडूपणा कमी होतो. कारल्याचा कडूपणा कमी होतो त्यामुळं. आणि कडू लागलं तर आता याला बाजूला ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिट त्याला ना असंच ठेवून द्यायचं. तर बघा आधी ना कारल्याला मीठ लावलंय ना ते चाटतोय. मला विचार आले बहुत गंदा टेस्ट आहे. बघा आबीला कडू लागायलाय का? आबीला गोड लागते कारलं आहे ना आबी? चला. तर बघा आता पाण्याला घेतलेलं आहे. पाणी चांगलं गरम आणि त्यानंतर गरम झालंय. आता उकळी आलेली आहे. तर आता याच्यामध्ये कारलं घालून घेऊया. ते घालून घ्यायचं आहे. कारलं ना 1-5 मिनिट चांगलं शिजवून घ्यायला ना सळसळ उकळून शिजवून घ्यायचं आहे. आता कारलं शिजतंय तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते काय काय घेतलेलं आहे फोडणीसाठी. तर इथं ना 10-12 पाकळ्यानं लसूण घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आणि 5-6 पानं ना कढीपत्त्याचे घेतलेले आहेत. आता इकडं बघू शकता आता आपलं कारलंही छान असं मऊसूत ना शिजलेलं आहे. तर आता काय करणार आहे, याच्यातलं पाणी काढून घेऊन ना आता 2-3 दाणं ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहे. धुवून घेतलेलं ना ह्याच्यामधलं थोडंसं ना कडूपणा कमी होतो त्यामुळं. तर बघा आता ना कढई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल गरम होऊ दिलं. त्यानंतर बघा याच्यामध्ये ना 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. आता जिरे घालून झाल्यानंतर चांगले फुलू द्यायचे आहेत जिरे. त्यानंतर 1 चमचा मोहरी घातली. मोहरी आणि जिरे चांगले परतवून घ्यायचे आहेत. तर बघा आता जिरे मोहरी फुलल्यानंतर आता याच्यामध्ये ना कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये कढीपत्ता घालून झालेला आहे. त्यानंतर बघा इथं ना मी कोथिंबीर आणि लसणाची ना पेस्ट वाटून घेतलेली होती ती घालून घेतलेली आहे. आता कोथिंबीर तर बघा लसूण कोथिंबीरची पेस्ट घातल्यानंतर आता लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी अद्रक कांदा हे घातलेला नाही आहे, कारण की ना आमच्या इकडं सहसा ना अशा भाज्या बनवलेल्या ना कांदा टमाटर अद्रकाचा वापर करत नाहीत. नुसतं लसूण कोथिंबीर असं कढीपत्ता फोडणी टाकतात.
तर मी ही अगदी साध्या सिंपल पद्धतीनं तुम्हाला बनवून दाखवते. जसं आमच्या घरी बनवली जाते ना सेम तशीच. रोज मसाले हेन घालून किंवा वाटाघाटा करून ना भाजी बनवायला टाईम नसतो तेवढा. अगदी साध्या सिंपल पद्धतीनं भाज्या बनवल्या जातात आमच्या इकडं. तर त्यानंतर बघा 1 चमचाभर ना याच्यामध्ये काळं तिखट घालून घेतलेलं आहे. तुम्ही काळा तिखटाऐवजी ना कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या साठवणीतला कुठलाही मसाला वापरू शकता. आता मसाला घालून झाल्यानंतर याच्यामध्ये ना शिजलेलं कारलं घातलं आणि या मसाल्यामध्ये ना छान असं ना कारलं परतवून घ्यायचं आहे. आपल्याला कारलं जास्तीत जास्त ना तेलामध्ये चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं ना कारलं परतवून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना मी चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ बघूनच घालायचं आहे, कारण कारलं शिजवतानाही मी मीठ टाकलेलं होतं आणि कारल्यालाही मीठ लावलेलं होतं, त्यामुळं ना बघूनच घालायचं आहे. त्यानंतर 2 चमचे ना मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालतं, पण शेंगदाण्याचं कूट घातल्याने ना टेस्ट खूप छान येते कारल्याला. आता शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर आता याला ना चांगलं शिजण्यासाठी थोडंसं ना पाणी घातलेलं आहे. कारलं तसं तर आपलं शिजलेलं आहे, पण ना थोडंसं पाणी घातलं ना खाली चिटकत नाही आणि जास्त सुकंही बनवायचं नाही आहे कारलं मला, त्यामुळं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असं कारल्याच्या भाजीला आपलं तेल कसं सुटलेलं आहे. आता याला 5 मिनिट अजून शिजवून घेऊया. तर बघू शकता मस्त अशी आपली साधी सिंपल अगदी कमी मसाल्यामध्ये आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. बघू शकता खूप छान आणि टेस्टी बनते आणि कडूही होत नाही, बिलकुल कडू होत नाही. तर मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. वरून थोडीशी चिरलेली ना कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मस्त अशी आपली कारल्याची भाजी शिजलेली आहे. आता गॅस बंद करून घेते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अगदी जेमतेम साहित्यामध्ये आणि अगदी कमी मसाल्यामध्ये तयार झालेली आहे मस्त अशी आपली कारल्याची भाजी. या पद्धतीने बनवाल तर कडू बिलकुल होणार नाही. तर बघा इथं मी कारल्याची भाजी आणि सोबत भाकरी बनवलेले आहेत आणि सोबत आहे कांदा टमाटर. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर नक्की करा.